नमस्कार मैत्रिणींनो, माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज सुरू करूया आपण वाळवणाच्या पदार्थामधील सर्वांना आवडणारा आणि खास असा उपवासाचा पदार्थ म्हणजेच साबुदाणा बटाटा चकली। तर ही साबुदाणा बटाटा चकली तिप्पट फुलण्यासाठी काय काय करावे लागते, छोटे छोटे टिप्स कोणकोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, बटाटा साबुदाणा चकली तिप्पट फुलणारी आणि खायला अशी खमंग लागणारी आणि कुरकुरीत असणारी ही बटाटा चकली रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। तर मला साबुदाणा बटाटा चकली करण्यासाठी लागणार आहे साहित्य हे अर्धा किलो बटाटा आणि अर्धा किलो साबुदाणा। जास्त काही साहित्य नाही, घरच्या साहित्यामध्ये आपण ही साबुदाणा बटाटा चकली करू शकतो, त्यामुळे मी जास्त प्रमाणात घेतलेलं नाही, तुम्हाला उदाहरणासाठी मी घेतलेलं आहे। ज्यावेळेस मी अर्धा किलो साबुदाणा घेते तर मी साबुदाणा घेताना मोजून घेतलेला आहे। माझ्याकडे एक माप आहे अर्धा किलोचं, त्या मापाने मी हा साबुदाणा मोजून घेतलेला आहे। कारण की हा साबुदाणा मी मोजून घेतला त्यासाठी की मला पाण्याची सुद्धा व्यवस्थित असं अंदाज येण्यासाठी मी साबुदाणा मोजून घेतला आहे। तर हा मोजून घेतलेला साबुदाणा मी एक माप घेतलेला आहे। आता हा साबुदाणा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। याचे वरचे पाणी काढून टाकून परत आपल्याला हा साबुदाणा दुसऱ्या पाण्याने ठेवून साबुदाणा भिजेल एवढंच पाणी ठेवायचं आहे। म्हणजे आपण खिचडीला साबुदाणा भिजवतो अशा प्रकारे हा साबुदाणा आपल्याला भिजवून 4 ते 5 तासासाठी ठेवायचा आहे। आता हा माझा साबुदाणा 4 ते 5 तास भिजवून झालेला आहे। त्यासाठी मी काय केलेलं आहे, दुसऱ्या एका पातेल्यामध्ये ज्या मापाने साबुदाणा घेतला होता त्याच मापाने मी 1.5 माप, म्हणजे जर एक माप जर साबुदाणा असेल तर त्याचा 1.5 माप मी पाणी घेतलेलं आहे आणि गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे। आता मी आपल्याला 4 ते 5 तासांनी साबुदाणा भिजलेला आहे, तो साबुदाणा बघा कसा सुटसुटीत झालेला आहे हे मी तुम्हाला दाखवते। आता हा साबुदाणा पूर्णपणे सुटसुटीत करून घ्यायचा आहे आणि आपण गरम केलेल्या पाण्यामध्ये उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकायचा आहे। आता हा साबुदाणा मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे। माझा साबुदाणा बघा अशा प्रकारे भिजवला गेलेला आहे। आता हा साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये भिजवून आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे, म्हणजे 10 ते 11 तास किंवा तुम्ही 10 तास ठेवले तरी चालतील। अशा प्रकारे हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून ठेवला। दुसऱ्या दिवशी सकाळी मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे घेतले होते। हे बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि आता हे बटाटे धुवून घेतल्यानंतर मी हे बटाटे उकडून घेणार आहेत। बघा, आता हे उकडलेले बटाटे मी कुकरला लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहे। आता खमंग होण्यासाठी आपल्याला पूर्णपणे बटाटे उकडून घ्यायचे आहेत, परंतु त्यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचे नाहीत, कारण की जास्त पाणी टाकले तर बटाट्याचं आणि साबुदाणा आपल्याला आपलं सारण पातळ होईल। त्यासाठी आपल्याला कमी प्रमाणात पाणी कुकरमध्ये टाकून ही बटाटे छानपैकी उकडून घ्यायचे आहेत। बघा, आणि कमी प्रमाणात बटाट्याला पाणी टाकलं तर बटाटेसुद्धा खमंग लागतात। अशा प्रकारे मी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे आणि बटाटे उकडून घेणार आहे। आता बघा, कुकर लावलेला आहे आणि ह्या काही छोटे छोटे टिप्स आहेत त्या अजिबात यामध्ये विसरायच्या नाहीत, कारण की ह्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत। आता बघा, माझा 10 ते 12 तासाने आपला साबुदाणा कशा प्रकारे भिजलेला आहे। अशा प्रकारे सुंदर असा म्हणजे साबुदाणा भिजलेला आहे, मऊसूत असा साबुदाणा हा झालेला आहे। अशाच प्रकारचा साबुदाणा तुम्हाला भिजवून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, साबुदाणा चांगला भिजला की जी चकली खाताना आपल्याला साबुदाणा लागतो तो असा खमंग आणि चविष्ट लागतो। आता माझी तोपर्यंत 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी बटाटा उकडून घेतलेला आहे। आता उकडून घेतल्यानंतर बटाट्याची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे आणि बटाटा आपल्याला साल काढून घेतल्यानंतर किसणीने किसून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे किसणी असेल तर तुम्ही किसणीने किसू शकता, किंवा जर तुमच्याकडे किसणी नसेल तर तुम्ही आपल्याकडे पुरण यंत्राची जी चाळणी असते त्या चाळणीने सुद्धा किसू शकता। मी मुद्दामहून अशी मोठी मोठी बटाटे घेतले होते, कारण की किसायला उपयोगी येतील अशा प्रकारे मी हे बटाटे
घेतलेली होती. बघा खूप छान प्रकारे हा थोडासा वेळ लागतो, परंतु किसण्याऐवजी जर आपण पुरणयंत्राच्या चाळणीने जर किस घेतला तर बटाटे मऊसूद असा किस पडतो. आता मी पूर्णपणे माझं बटाटे किसून झाले आहेत आणि साबुदाणा मी एका पाटीमध्ये काढून घेतलेला आहे. आता साबुदाणा काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी पूर्णपणे बटाटे किसून घेतलेला किस त्यामध्ये टाकणार आहे. अशा प्रकारे पूर्ण बटाट्याचा किस टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि लाल चटणी टाकणार आहे. जर कुणाला आवडत असेल तर तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. जर उपवासाला तुमच्याकडे जिरे चालत असेल, कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. आमच्या इकडे चालत नाही, त्यामुळे मी फक्त चटणी आणि मीठ एवढाच वापर करणार आहे. बघा मी चटणी आणि मीठ घरी केलेली चटणी आहे, त्यामुळे कलर खूपच छान दिसत आहे याचा. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे. बघा अशा प्रकारे सर्व ठिकाणी मीठ चटणी लागलेली आहे. अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतले. त्यानंतर मी शेवगा घेऊन आपल्याला शेवग्यामध्ये चकलीची चिपळी टाकून त्याला ब्रशनं तेल आतमधून लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तेल लावून घेतल्यानंतर हातालासुद्धा थोडंसं चिकटपणा येतो, म्हणून हाताला तेल लावून घेऊन त्यामध्ये आपण केलेले मिश्रण त्यामध्ये सोडायचे आहे. हळूहळू थोडे सोडून आपण छानसर अशा याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. आता मी एका प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. त्या कागदावरती मी आता छोट्या चकल्या पाडून घेणार आहे. यामध्ये चकल्या मोठ्या पाडायच्या नाहीत, फक्त छोटे पाडायचे आहेत. त्यामुळे त्या दिसायला पण छान दिसतात आणि फुगल्यानंतरसुद्धा खूप छान दिसतात आणि खायला असेसुद्धा चविष्ट होतात. अशा प्रकारे मी सर्व चकल्या काढून घेणार आहे. बघा माझ्या कशा चकल्या झाल्या आहेत. अशा प्रकारे माझ्या एवढ्या अर्धा किलो बटाटा आणि अर्धा किलो साबुदाण्याच्या एवढ्या चकल्या झाल्या आहेत. आता मी ह्या चकल्या उन्हामध्ये वाळवून घातल्या आहेत. ह्या चकल्या 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपली चकली तेलात टाकली की जास्त फुगणार आहे. आता बघा मी या चकल्या 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवलेल्या आहेत. ह्या वाळवलेल्या चकल्या आता मी याचा तेलामध्ये टाकून बघणार आहे की ती कितपत फुलते. बघा आता तुम्हाला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे. तेल गरम होईपर्यंत वाट बघायची आहे. एखाद्या चकलीचा थोडासा तुकडा टाकून तेल गरम झाले आहे का नाही ते आपल्याला पाहायचं आहे. जर तेल चांगलं गरम झालं तरच आपली चकली फुलणार आहे आणि तिप्पट फुलणारी चकली दिसणार आहे. तर बघा आता माझं तेल तापलेलं आहे. आता मी चकली टाकून घेते. कशा प्रकारे ही चकली फुलते बघा. आता हळूहळू चकली आपली फुलायला लागली आहे. किती छान अशी चकली तिप्पट फुलणारी चकली झालेली आहे आपली. बघा आता हे दोन्ही बाजूने छानसर असं तेलामध्ये तळून घेतल्यानंतर किती छान दिसते पहा. अशा करत मी थोड्याशा 4-5 चकल्यांचे तळून घेणार आहे. आता ह्या 4-5 चकल्या तळून झाल्यानंतर आपण ह्या थंड झाल्यानंतर खाऊन बघणार आहोत. तर बघा अशा प्रकारे चकल्या फुललेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्की ही रेसिपी ट्राय करा. धन्यवाद.